मानूची नाही, पण आता तसाच ठेवतो, कारण आपली मुदत वेळ ज्याला म्हणतात ती वेळ संपलेली आहे. एक शेवटचा विचार सांगतो आणि थांबतो. या शब्दाच्या संदर्भामध्ये माणसं आपल्याशी काहीतरी काहीतरी बोलत असतात, आणि ते बोलताना आपण काय बोललो याचा बोलणारा मनुष्य नेहमीच फार विचार करतो असं नाही. तो त्याच्या पद्धतीने बोलतो आणि निघून जातो. एक उदाहरण देतो म्हणजे लवकर समजेल. एक शांत सरोवर आहे. त्या सरोवरावरती एक सुद्धा तरंग नाही, अत्यंत शांत आहे. एक उपद्व्यापी मुलगा आला, त्याने एक दगड घेतला आणि त्या सरोवरात टाकला. सरोवरात टाकला, निघून गेला पुढे. आता आपण दगड टाकलेला आहे हे त्याच्या लक्षात सुद्धा नाही, कारण उपद्व्याप करणं हा त्याचा धर्म आहे. एक उपद्व्याप संपला. आता तो एक उपद्व्याप झाल्यानंतर पुढच्या उपद्व्यापाकडे निघून जातो तो. मागे आपण काय केलं याचं भान त्याला राहत नाही. तसं आमचं होतं. कोणीतरी येतो, एखादा शब्द टाकतो, आणि शब्द टाकल्यानंतर ते सरोवर जसं सगळं ढवळून जातं दगड आतमध्ये खाली पोचेपर्यंत, तसं आमचं मनही ढवळून जातं. पण सरोवरात आणि आमच्यात एक फरक आहे. की त्याचं सरोवर आहे तो दगड तळाशी पोचल्यानंतर पुन्हा वर आणत नाही. तुमचं आमचं तसं नाही. कोणीतरी बोललेला शब्द जो आहे की ज्या शब्दाने आमच्या मनाचं सरोवर जे मूळचं शांत आहे ते ढवळून गेलेलं आहे, ते पुन्हा पुन्हा आठवायचं. पुन्हा पुन्हा दगड आम्हीच आमच्यावर टाकून घ्यायचा. तो गेला. जो उपद्व्यापी मनुष्य आहे, जे दगड टाकायचं काम ज्याने केलेलं आहे, तो निघून गेलेला आहे. आपण दगड टाकला हे त्याच्या लक्षात नाही, वशीवर्गी नाही, मने माणशी नाही. पण आम्ही मात्र तो टाकलेला दगड पुन्हा वर आणायचा, पुन्हा आपल्यावर टाकून घ्यायचा, पुन्हा सगळं ढवळून घ्यायचं. अशा पद्धतीची कर्तबगारी, अशा पद्धतीचं कर्तृत्व आम्ही करत असतो. दगड दोन प्रकारचे आहेत. यातही एक मोठी मजा आहे की दगड टाकल्यानंतर जे घडतं ते तसंच तसं दगडा एवढा लाडू जरी टाकला तर तेच होणार आहे. आता लाडूचं उदाहरण देण्याचं एक कारण आहे की दगड हा प्रतिकूल आहे असं समजूया, आणि लाडू आपल्याला अनुकूल आहे. मग जसं निंदेचा शब्द ऐकल्यानंतर अंतःकरण ढवळू नये, तसंच स्तुतीचा शब्द ऐकल्यानंतर सुद्धा अंतःकरण ढवळू नये. म्हणजे तोही पुन्हा वर आणू नये आणि पुन्हा टाकून घेऊ नये. म्हणजे ह्यामध्ये लाडू आणि दगड या दोघांचं मूल्य सारखंच आहे. पण सुखी संतोषानं यावे, दुःखे विषादानं यावे. सुखदुःखे कमे कृत्वा लाभा लाभऊ, गीता पाठ. आता पुढं काय पण आता अशा पद्धतीने जर त्याचा व्यवस्थित अर्थ समजावून घेतला नाही. एक दगड आहे, एक लाडू आहे, पण दोघांचा परिणाम मात्र आमचं अंतःकरण ढवळून निघणं आहे. आणि ज्या वेळेला माझ्या अंतःकरणाची स्वस्थता, माझ्या अंतःकरणाची शांतता, जे तरंगरहित अवस्था ज्यावेळेस डिस्टर्ब होऊन जाते, ते दुःख आहे. दुःखाची अतिशय नेमकी व्याख्या आहे अत्यंत शांत स्थिर असलेलं तृप्त असलेलं अंतःकरण. ज्या क्षणी त्याच्यावर एक तरंग उठतो सुखाचा किंवा दुःखाचा, असा सुखाचा किंवा दुःखाचा तरंग उठणं हेच दुःख आहे. आम्हाला मात्र सुखाचे तरंग हवेसे वाटतात, दुःखाचे तरंग नकोसे वाटतात. पण वेदांत शास्त्राच्या दृष्टीने सुखाचा उमटलेला तरंग हाही दुःखरूप आहे, आणि दुःखाचा उमटलेला तरंग हाही दुःखरूप आहे. म्हणून दोन्ही लाडू किंवा दगड टाकणाऱ्याने टाकू द्यावेत, आजपर्यंत पोचू द्यावेत. तरंग पुन्हा वर काढू नये एवढं तरी निदान पथ्य आपल्याला करता आलं तर विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विशो होय. आणि ही जी गुरुकृपा दृष्टी आहे ही अनुग्रहातून आपल्याला प्राप्त होत असते. त्याच्या कृपेतून आपल्याला जी दृष्टी प्राप्त झालेली असते त्याला गुरुकृपा दृष्टी असं म्हणतात. श्री गुरूंच्या कृपेतून आम्हाला जी दृष्टी प्राप्त होते, त्यांच्या अनुग्रहातून आम्हाला जी दृष्टी मिळते, त्या दृष्टीला गुरुकृपा दृष्टी असं म्हणतात. आणि ही दृष्टी जर आपल्याला प्राप्त झाली तर जगाकडे बघण्याची एक विशिष्ट नजर ज्याला म्हणतात ती नजर आपल्याला येते. आणि ही नजर कमावणं, ही नजर आपल्याला आपल्यापाशी स्थिर राहणं हा अनुग्रहाचा हेतू असतो. आणि अशा पद्धतीने अनुग्रह म्हणजे काय, त्या अनुग्रहामध्ये एक वाक्याचा समावेश असतो, त्याला महावाक्य म्हणतात. त्या अनुग्रहामध्ये ध्यानाचा समावेश असतो की ज्या ध्यानातून आपल्याला त्या तत्वाचा अनुभव याची व्यवस्था असते. त्याला सहाय्यक म्हणून नामचिंतनाची व्यवस्था असते. आणि ह्या सगळ्याला तत्वज्ञानाची जोड, असं सगळं त्या गुरुकृपेमध्ये, त्या अनुग्रहामध्ये जर समाविष्ट असेल, त्या पद्धतीने ते दिलं असेल आणि त्या पद्धतीने ते स्वीकारलं असेल तर त्यातून आनंदाचे डोही आनंद, तरंग आनंदाचे अंग आनंदाचे, अशा तरी तुकोबरायांची जी अवस्था आहे ती अवस्था तुम्हाला मला मिळू शकते. धन्यवाद.
स्वस्ती श्रीचे माननीय आपटे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आत्ता जो आपल्यासमोर विषय मांडला गेला तो विषय आणि आता ज्या विषयावर मी बोलणार आहे तो विषय, याच्यामध्ये अक्षरशः जमीन आसमानाची तफावत आहे. कारण हे सगळं जमिनीशी संबंधित आहे, जमिनीच्या खालचा जो भाग असतो त्याच्याशी संबंधित आहे. आणि आता जे मी बोलणार आहे, जे काही मी मांडणार आहे, ते सर्वजण हवेत तरंगत असल्यासारखा भास होईल अशा पद्धतीची मांडणी असणार आहे. कारण जो विषय आपल्यासमोर आज आहे तो विषय संपूर्ण वेदांताचा, सिद्धांताचा आणि श्रद्धेचा असा आहे. त्यामुळे मलाही प्रश्न पडला हे ऐकल्यानंतर की माझं बोलणं आणि हे बोलणं याचा जो कॉन्ट्रास्ट निर्माण होईल, जबरदस्त एकमेकात संघर्ष निर्माण होईल, त्या संघर्षामुळे तुम्ही माझं बोलणं स्वीकारण्याच्या मनस्थितीत असाल का नसाल याबद्दल माझ्या मनात संशय, आणि ते बोलणं मांडण्याच्या मनस्थितीत मी असेन का नसेन हा माझ्याबद्दल सुद्धा संशय. अशा दोन्ही संशयातून काय मांडलं जाईल याबद्दल मी संशयग्रस्त आहे. तरी सुद्धा आपण समोर आलेला विषय आहे, अपूर्ण ठेवलेला विषय आहे, आणि तो अपूर्ण ठेवलेला विषय मांडण्याचा जरूर प्रयत्न करूया. त्याला एक फक्त आधार आहे की भूकंप झाल्यानंतर तुमचं आमचं कुठलीच गोष्ट थांबलेली नाही आहे. खातोय, पितोय, खेळतोय, हसतोय, टीव्ही बघतोय, वाचतोय, सगळं चाललेलं आहे. त्याबरोबर एखादा सैद्धांतिक विचार जरी ऐकला तरी फारसं काही बिघडणार नाही. एवढ्या आधारावर मी आपल्यासमोर आज जो विषय मांडायचा तो मांडणार आहे. मागच्या वेळी एक ओवी आपण घेतली होती अनुग्रहाची, आणि त्या अनुग्रहाच्या ओवीचा एक उत्तरार्ध शिल्लक आहे. जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्मयाला मानूची नाही, अशा तऱ्हेची ओवी आता पाठ झाली असेल तुमची सगळ्यांची, कारण बऱ्याच वक्त्यांनी त्या ओवीवरती आपल्यासमोर मांडणी केलेली आहे. तरी त्यातली जी 1.5 चरण शेवटचं शिल्लक आहे, 3.5 चरणांची ओवी असते, त्यातला 1.5 चरण शिल्लक आहे, बंधन काही आत्मयासी मानूची नाही. या ओवीवर आपण या जो 1.5 चरण शिल्लक राहिला आहे त्यावर 1-2 दिवस आपण यथाशक्ती विचार करणार आहोत. इथे जेव्हा मी एखादा विषय माझ्यापुरता बोलतो, मी मांडणी करतो, तेव्हा 1-2 गोष्टी गृहीत धरत असतो नेहमी, की इथे जमणारे जे लोक आहेत ते विचारानं, बुद्धीनं अत्यंत परिपक्व आहेत याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. एक, आणि जीवनामध्ये त्याने अनेक अनुभव घेतलेले आहे, त्याचा अर्थ त्याने अनुभव समृद्ध जीवन ज्याला म्हणतात त्याचा अनुभव समृद्ध जीवन त्याने जगलेलं आहे. आणि त्यामुळे शेष जीवन जे आहे, जे उरलेलं जीवन आहे, त्या उरलेल्या जीवनामध्ये जर काही या परमार्थाच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने निश्चित प्रगती करायची असेल तर काही पारंपरिक गोष्टी ज्या आतापर्यंत आपण करत गेलो, पाहत गेलो, वाचत गेलो, ऐकत गेलो, त्यांच्याऐवजी जर आपली निश्चित काहीतरी प्रगती एखाद्या विशिष्ट दिशेने होईल असं काही जर आपण जाणून घेतलं आणि त्या दिशेने प्रत्यक्ष जर प्रयत्न केले तर उरलेल्या आयुष्यामध्ये एखादी फार मोठी मजल आपल्याला गाठता येईल, अशा विचाराने मी इथे जे काय मांडणी करायची असते ती मांडणी करतो. आणि त्यामुळे असं होतं एका वेळेला की प्राथमिक जो विचार असतो किंवा निम्न स्तरावरती जी मंडळी असतात, जरा शब्द चांगला असला संस्कृत म्हणजे बरं वाटतं, निम्न म्हणजे खालचा, पण खालचा स्तर म्हटलं की बरं वाटत नाही, निम्न स्तर म्हटला म्हणजे ऐकायलाही बरं वाटलं, की निम्न म्हटल्याने आपल्याला एक थोडी प्रतिष्ठा मिळालेली असं वाटतं. पण अशा तऱ्हेची मंडळी इथे नसावीत अशी माझी पहिल्यापासून खात्री आहे. कारण मी आता 5-6 वर्ष या ठिकाणी येतोय, पाहतोय आणि संवेदनाक्षम असल्यामुळे जाणतोय सुद्धा काय काय घेतलं जात आहे, स्वीकारलं जात आहे, काय स्वीकारलं जात नाही. म्हणून एक निश्चित उद्दिष्ट मनामध्ये असतं की अध्यात्माच्या दृष्टीने जे प्रगतीचे टप्पे गाठण्याची आवश्यकता आहे, जे अनुभवाचे उंची ज्याला म्हणतात, त्या अनुभवाची उंची गाठण्याची आवश्यकता आहे, त्या दृष्टीने उरलेल्या आयुष्यात जे जे काही करणं भाग आहे, जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची क्षमता असलेल्या मंडळींना ते जर विषय समोर ठेवले तर ते अधिक लाभदायक, उपयुक्त होऊ शकतील. या दृष्टीने ही सगळी मांडणी आतापर्यंत मी करत आलेलो आहे. कदाचित अशा मांडणी केल्यामुळे कुठेतरी काहीतरी जरा गडबड होत असेल, कुठेतरी काहीतरी जरा लागत असेल, टोचत असेल, बोचत असेल, शक्य आहे. पण तरी सुद्धा मी माझी पद्धत सोडणार नाही. कारण असं आहे, डॉक्टर लोक आपल्या ट्रीटमेंटची पद्धत सहसा सोडत नाहीत, आणि मी त्यांच्यातलं जमातीतला असल्यामुळे हा जो ओवीचा उत्तरार्ध आहे तो ओवीचा उत्तरार्ध आपण या दृष्टीने पाहणार आहोत की बंधन काही आत्मयासी मानूचे. आत्मा नावाची जी गोष्ट आहे, आत्मा नावाचे जो तत्व आहे, आत्मा नावाची जी वस्तू आहे, आत्म्याला किंवा ब्रह्माला वस्तू असं म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून आत्मवस्तू, आत्मतत्व असे 2 शब्द आपल्यासमोर आहेत.
आणि हे आत्मतत्व जे आहे, आत्मवस्तू जी आहे, त्या आत्मवस्तूला बंधन अजिबात मानू नये. आता ओळीत आपल्या समोर आहे. आता बंधन जे आहे हे नसून मानू नये का असून मानू नये, ताबडतोब आपल्या समोर प्रश्न येतात. बंधन नाही म्हणून मानू नका का असलं तरी मानू नका का हे आत्मा असे मानूच नये अशी शब्दयोजना आहे. आणि मानू नये अशा शब्दयोजना आल्यानंतर दोन प्रश्न निर्माण होतात की असून मानू नये का नसून मानू नये. त्याचं उत्तर सोपं आहे. वास्तवात बंधन आत्म्याला नाही, म्हणजे आत्मा बंधन रहित आहे. पण भ्रमाने आमची कल्पना झालेली आहे की आत्मा म्हणजे मी बंधन युक्त आहे, बंधनाने जखडलेला आहे, आणि म्हणून नसलेल्या बंधनाला मानू नये हे समर्थांचं सांगणं आहे. बंधन काही आत्मयासी मानूच नये याचा अर्थ बंधन मुळात नाही, आणि नसलेलं बंधन तुम्ही झुगारून द्यायचं आहे, असलेलं बंधन झुगारून द्यायचं नाही आहे. आणि हे जर लक्षात आलं तर समर्थांची ओळी लक्षात येते. हस्त बांधे जे ओण तंथे, लोभे मृत्यू भ्रम राहते. आता हस्त बांधे जे ओण तंथे ही शब्दयोजना मोठी विलक्षण वाटते की एखाद्या हत्ती ज्याप्रमाणे कोळ्याच्या धाग्याने बांधावा त्याप्रमाणे हे बंधन आत्म्याला जखडून ठेवतं. ज्याप्रमाणे आता अशा पद्धतीची भाषा आपण वाङ्मयामध्ये नेहमी वाचतो की ज्याप्रमाणे सूर्याला काडीने पेटवावं, आगपेटीच्या काडीने सूर्याला पेटवावं, कशी काय कल्पना आहे. पण असं लिहिलं जाऊ शकतं, ज्याप्रमाणे आगपेटीच्या काडीने सूर्याला पेटवावं त्याप्रमाणे. याचा अर्थ अशक्य कोटीतली गोष्ट आहे. आगपेटीच्या काडीने कधीही सूर्य पेटवता येणार नाही, म्हणजे त्याचा उलट करून घ्यायचं, ज्याप्रमाणे सूर्याला आगपेटीच्या काडीने पेटवता येणार नाही त्याप्रमाणे, असं त्याचा उलटा अर्थ करून घ्यायचा आहे. आणि असा उलटा अर्थ करून घेतला की इथे आपल्याला कळतं की आत्म्याला मुळात बंधन नाही, जे बंधन नाहीच ते आपण आहे असं समजून बसलो. आणि ही जी समजूत आहे, हा जो भ्रम आहे, ह्या भ्रमातून बाजूला होण्यासाठी समर्थांची शब्दयोजना आहे की बंधन काही आत्मया असं मानूच नाही. सुरुवातीला मी बोललो की हा विषय श्रद्धेवरती आधारलेला आहे पूर्णपणे. कारण आत्मस्वरूपासंबंधी जे जे काही बोललं जातं, सांगितलं जातं, लिहिलं जातं, ते सर्व ह्याला आधार कोणता आहे तर केवळ वेद ज्याला म्हणतात त्या वेदांचा ह्याला फक्त आधार आहे, एरवी कोणाचाही आधार नाही. आणि वेदानुसारी जे सांगणारे आहेत, समजावून सांगणारे आहेत, वेदानुसारी समजावून सांगणारे भगवंताची भगवद्गीतेसारखं एक रचना आहे, ज्ञानेश्वर महाराजांसारखी ज्ञानेश्वरीसारखी एक रचना आहे, समर्थांची दासबोधासारखी रचना आहे, आणि श्रीगुरू असतात जे व्यक्तिशः मार्गदर्शन करतात. या तिघांचा आधार, या तिन्ही ठिकाणी आधार एक वेदांचाच आहे. म्हणून आता जे तत्वज्ञान मांडलं जाईल किंवा तत्वज्ञान सांगितलं जाईल, त्या वेदांसंबंधी किंवा या आत्म्यासंबंधी माहिती सांगितली जाईल, त्या सगळ्या माहितीचा आधार फक्त श्रद्धा आहे. त्या श्रद्धेशिवाय आता जे बोललं जाईल त्याला कोणताही आधार नाही. हे सुरुवातीला स्पष्ट करावं लागतं. आणि हे गृहीत कृत्य आहे की श्रद्धा हे या सगळ्या मांडणीचा आधार आहे, हे गृहीत कृत्य आहे. आणि ह्या गृहीत कृत्यावरच बंधन काही आत्मा असं मानूच नये, या सगळ्या विचाराची उभारणी आपल्याला करावी लागणार आहे. आणि हे लक्षात घेऊन हा विषय आपण दोन पद्धतीने मांडणार आहोत. एक तत्वज्ञानाच्या पद्धतीने मांडणार, आणि दुसरा हे जे तत्वज्ञान आहे, ह्या तत्वज्ञानाने माझ्या जीवनाची उंची आणि दर्जा वाढवायला उपयोग कसा होईल. हे फार विषय महत्वाचा असतो, मोलाचा महत्वाचा असतो की एक सिद्धांत नावाची गोष्ट आहे, तत्वज्ञान नावाची गोष्ट आहे. या तत्वज्ञानाचा आणि सिद्धांताचा मी वापर करून माझ्या जीवनाचा दर्जा, माझ्या जीवनाची उंची ही वाढवली पाहिजे. आणि जे अपेक्षित आहे ह्या सगळ्यातून, तत्वज्ञानातून जे अपेक्षित आहे, वेदांतातून जे अपेक्षित आहे, श्रद्धेतून जे अपेक्षित आहे, श्रीगुरूंच्याकडून जे अपेक्षित आहे, भगवंताकडून जे अपेक्षित आहे, ते जे अपेक्षित आहे त्या अपेक्षेची पूर्णता करण्याची क्षमता आपल्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि आपला सर्व प्रयत्न त्या दिशेने असला पाहिजे की ती जी अपेक्षा आहे ती अपेक्षा मी पूर्ण करणार आहे. आणि हे जर व्हायला हवं असेल तर ह्या तत्वज्ञानाचा दोन पद्धतीने नेहमी विचार करावा लागतो. एक तत्वज्ञानाची एक मांडणी, आणि त्या तत्वज्ञानाचं आपल्या प्रत्यक्ष साधनामध्ये, प्रत्यक्ष जीवनामध्ये, दैनंदिन आमचे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारामध्ये त्याचं केलेलं रूपांतर किंवा त्याचा केलेला उपयोग, त्याचं ऍप्लिकेशन, अशा दोन पद्धतीने बंधन काही आत्मा असं मानूच नये या विषयावरती आपण बोलणार आहोत. आता बंधन कल्पित असतं यासाठी मी एक गोष्ट सांगितली होती 100 गाढवांच्या कळपाची. ती गोष्ट पुन्हा इथे सांगत नाही. त्या गोष्टीवरून त्या दिवशी चांगलं कळलं असेल की ज्याप्रमाणे त्यांना नुसतं वाटलं की आपल्या पायाला बांधलेलं आहे, वास्तविक त्यांच्या पायानं काही बांधलेलं नव्हतं.
पण तरी बांधलाय अशा कल्पनेने रात्रभर ती गाढवं त्या खुंट्यांच्या जवळ पाय ठेवून निमूटपणाने उभी राहिली. त्याप्रमाणे बंधन कल्पित आहे, बंधन सत्य नाही. जर बंधन सत्य असतं तर ते कधीच नाहीसं करता आलं नसतं. बंधन जर सत्य असतं तर ते कधीच नाहीसं करता आलं नसतं. हा विषय सुद्धा फार समजून घ्यायची आवश्यकता आहे, कारण इथे आपल्याला दिलासा मिळणारी गोष्ट आहे. दिलासा कोणत्या दृष्टीने? ज्यातून मला बाजूला व्हायचंय ते कल्पित आहे, ते खरं नाही आहे, ते नुसतं भ्रम आहे. आणि भ्रमातून बाजूला व्हायचं आहे एवढंच आपल्याला कळलं तर आपल्याला एक फार मोठा दिलासा मिळतो. याचा अर्थ ज्याच्याशी आपल्याला टक्कर घ्यायची आहे ते भ्रामक आहे, ते नुसतं कल्पनेतलं आहे, हे जर माझ्या लक्षात आलं तर तो मुकाबला फार कठीण आहे असं मला वाटणार नाही. त्याच्याशी टक्कर खेळणं फार अवघड आहे असं मला वाटणार नाही. आणि असा दिलासा शास्त्रकाराने जागोजागी सर्वांसाठी दिलेला आहे. पण तो दिलासा आम्ही समजून मात्र घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून बंधन जे आहे हे बंधन सत्य नाही, बंधन कल्पित आहे. कारण सत्य शब्दाची व्याख्या सुद्धा आपण अनेक वेळेला पाहिले. जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत्य म्हणतात. तिन्ही काळात ज्याची निवृत्ती होत नाही, त्याला शास्त्रीय भाषा आहे. ह्याचा अर्थ असा की तिन्ही काळामध्ये जे सतत असतं, पूर्वी आहे, आजही आहे, पुढेही आहे अशा तिन्ही काळामध्ये ज्याच्याविषयी आहेच्या भाषेत बोललं जातं त्याला सत्य असं म्हणतात. पण बंधन जे आहे हे बंधन पूर्वीही नाही, आजही नाही आणि पुढेही नाही. केवढा विरोध आहे. शास्त्राच्या दृष्टीने बंधन पूर्वी नाही आहे, आजही नाही आहे आणि पुढेही नाही आहे. त्यामुळे बंधन सत्य नाही आहे, बंधन कल्पित आहे, बंधन भ्रमरूप आहे. आणि म्हणून भ्रमरूपातून बाजूला होण्यासाठी फार अवघड वाटण्याची जरूर नाही. हे जर कळलं म्हणून परमार्थ किंवा अध्यात्म ज्याला म्हणतो तो विचार प्रधान आहे. आणि एक माणसाची सहज प्रवृत्ती आहे, आचरण वाढलं किंवा कृतिशीलता वाढली की विचारशीलता नेहमी कमी होऊन जाते. ह्या सगळीकडे नियम आहे. कृतिशीलता वाढली की चिंतनशीलता, विचारशीलता ज्याला म्हणतात ती निश्चितपणाने कमी होत जाते. आणि मग जी कृतिशीलता आहे, आपली सहज प्रवृत्ती आहे, काहीतरी करत राहिलं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, अशा पद्धतीची कृतिशीलता आहे, ती कृतिशीलताच आपल्याला इतकं मोहक वाटते, ती कृतिशीलताच इतकी चांगली वाटते, इतकी उत्तम वाटते की ती कृतिशीलताच हे सर्वस्व आहे असा आमच्या मनाचा समज होतो. आणि तसा समज झाल्यानंतर त्या कृतिशीलतेशिवाय आणखी काहीही करण्याची आवश्यकता नाही असं ठामपणे मांडणी केली जाते. आता ही मांडणी इतकी ठामपणे केली जाते आणि त्याला प्रतिसाद देणारे सुद्धा इतके मोठे संख्येने असतात. कारण कृतिशील लोकांची संख्या फार आहे आणि कृतिशील लोकांची संख्या फार असल्यामुळे ठामपणे मांडलेला हा विचार सर्वांना एकदम आवडतो, तो उचलून धरला जातो आणि मग एकमुखाने निर्णय होऊन जातो की कृतिशीलता फार आवश्यक आहे. म्हणून कोणत्याही संप्रदायामध्ये ज्या कृतिशीलता वाढते, पारमार्थिक संप्रदायाच्या दृष्टीने मी बोलतो, ज्या कृतिशीलता वाढते किंवा चिंतनशीलता कमी होत जाते, साधन ज्याला म्हणतात ते कमी होत जातं, अनुभव ज्याला म्हणतात तोही कमी होत जातो. आणि सगळीकडे जो बडीवार राहतो, सगळीकडे जो मोठेपणा राहतो, जे महात्म्य राहतं ते कर्माचं, कृतीचं, कर्तव्यगारीचं हेच महात्म्य सगळीकडे राहतं. असू नये का? जरूर असावं, त्यात काही शंका नाही. जोपर्यंत मी या जगामध्ये राहतोय, जोपर्यंत या जगातून मला अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, तोपर्यंत या जगाचा विचार करणं, त्या जगासंबंधी आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडणं हे निश्चित आवश्यक आहे, यात तिळमात्र शंका नाही. पण कृतिशीलता म्हणजे अध्यात्म नव्हे, कृतिशीलता म्हणजे परमार्थ नव्हे. परमार्थ आणि अध्यात्म या गोष्टीचे काही निश्चित अर्थ आहेत, त्याच्या काही निश्चित संकल्पना आहेत, त्याची काही निश्चित फळं आहेत. हा गोष्टीचा विचार जर थोडासा बाजूला पडला तर कृतिशीलता फार वाढते आणि मग संबंध संप्रदाय त्या कृतिशील मंडळींनी व्यापला जातो. ती कृतिशील मंडळी त्याचा कब्जा घेतात आणि जी चिंतनशील मंडळी आहेत ती आपोआपच तिथून बाजूला सारली जातात. हा अनेक संप्रदायांच्या ठिकाणी असलेला अनुभव, गेल्या 25-30 वर्षाचा अनुभव मी आपल्यासमोर मांडतो. पुन्हा मुद्दा, बंधन काही आत्मयास मानूच नाही, बंधन कल्पित आहे. किती प्रकारची बंधनं आहेत, कल्पित जे बंधनं आहेत ते किती प्रकारचे आहेत आणि त्यातून बाजूला होण्यासाठी मी काय केलं पाहिजे आणि बाजूला झाल्यानंतर मला काय मिळणार आहे, माझ्या जीवनात काय पद्धतीने परिवर्तन होणार आहे, कोणता बदल होणार आहे, एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्यासमोर अतिशय स्पष्ट ज्याला म्हणतात तशी असणं आवश्यक आहे. की बंधनांचं स्वरूप काय, पहिली गोष्ट, त्यातून बाजूला व्हायचं कसं, दुसरी गोष्ट, आणि तिसरी गोष्ट, त्यातून मी बाजूला झाल्यानंतर जो भ्रम आहे त्या भ्रमातून मी बाजूला झाल्यानंतर प्रत्यक्ष मला माझ्या जीवनामध्ये
कोणत्या प्रकारची क्रांती घडणार आहे, कोणत्या प्रकारचे नाविन्य मला अनुभवायला मिळणार आहे, कोणत्या प्रकारचे आनंद, कोणत्या प्रकारचे सुतृप्ती, कोणत्या प्रकारचं समाधान मला अनुभवायला मिळणार आहे, ह्या प्रश्नांची उत्तरं अवश्य मिळाली पाहिजेत आणि ती समजावून घेतली सुद्धा पाहिजेत. ही जबाबदारी आमची आहे. कारण शेवटी परमार्थाने काय साधायचं ही गोष्ट आपण सातत्याने पाहत आलोय की परमार्थाने लौकिकातलं काहीही साधायचं नसतं. अध्यात्माच्या माध्यमातून, परमार्थाच्या माध्यमातून व्यवहारातलं किंवा लौकिकातलं काहीही साधायचं नसतं. आणि परमार्थाच्या आणि अध्यात्माच्या माध्यमातून जेव्हा लौकिकातलं किंवा व्यवहारातलं आपण काही साधू पाहतो त्यावेळेला पहिला